पोलीस स्टेशन मानोरा दिनांक 31/5/2025 रोजी 2 लाख खऱ्या चलनाच्या मोबदल्यात 7 लाख बनावट नोटा देतो असे सांगून दरोडा करण्याच्या तयारीत फसवणूक करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे। पोलीस स्टेशन मानोरा, जिल्हा वाशिम, पोहरादेवी ते कोळवण फाटा, तालुका आर्णी दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 161 येथे आरोपी संतोष साहेबराव पवार, वय वर्ष 38, घातोडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, सायनाथ नामदेव सोळंके, वय 29 वर्षे, राहणार घातोडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, जयदेव विजय सोळंके, वय 37 वर्षे, राहणार घातोडी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ, जुनेद खान रियाज खान पठाण, वय 28 वर्षे, राहणार हातगाव, जिल्हा नांदेड व इतर 3 फरारी यांच्या समवेत दरोडा टाकण्याचं साहित्य, 2 लोखंडी रॉड, मिरची पावडर, चाकू, कटर, फसवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काही भारतीय चलनासारख्या दिसत असलेल्या नोटा व आतमध्ये फुल टू फन खेळण्याच्या नोटा, 4 मोबाईल फोन, 2 मोटरसायकल, एकूण 2,83,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अनुज तारे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी सर, पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप अल्लापूरकर, PSI विजय अजमेरे, PSI अभिजित बोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल जयसिंगकर, पोलीस कॉन्स्टेबल मनीष आगलदरे, फिरोज खान, पोलीस स्टेशन मानोरा यांनी केली। पुढील तपास API अल्लापूरकर करीत आहेत। जनरल न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर बरगट यांची रिपोर्ट।